उन्हाळा सुरू झाला आहे आणि म्हणून एवढं जास्त गरम व्हायला सुरुवात झालेली की बस कधी इतकं जास्त गरम होतं की खूप जास्त कंटाळा येतो. अजिबात दिवसभर करमत नाही. इथे ना मी डुगूला रेडी केले, अंघोळ वगैरे घालून. तर गरमी जास्त वाढली म्हणून ना डुगूसाठी नाही इथे अशा मस्त बनियान टाईप आणलेले आहे, जेणेकरून त्याला जास्त गरम नाही होणार. डुगूचे बाबा ना लास्ट टाईम गावी गेले होते आणि गावावरून येताना त्यांनी खूप जास्त भाजीपाला आणला होता. तोच साफ करत बसली होती मी. ते जेव्हा केव्हा पण भाजीपाला आणतो ना, मला खूप जास्त वैताग येतो साफ करायला. तर इथे ना डुगूला तयार केलेलं आहे मी, कारण की बर्थडे सेलिब्रेशन करायला जायचं होतं. मिलन भाऊचा वाढदिवस होता, मग तिकडे जायचं होतं म्हणून त्याला इथे ना रेडी वगैरे केलं. आणि तोपर्यंत मीही रेडी झाल्याच्या नंतर ना थोडंसं कॅप्चर करावं म्हटलं, तर इथे ना डुगूला पण घेतलं. आज फर्स्ट टाईम तो आहे ना स्वतःच्या मनाने कॅमेरामध्ये आलेला आहे आणि त्याने अजिबात राग दाखवलेला नाही आहे. कधी कधी त्याला जर कॅमेरा ऑन केला ना मी, तर त्याला खूप जास्त राग येऊन जातो. तो नो बोलतो, नाहीतर डायरेक्ट माझा फोन हिसकावून साईडला टाकून देतो. आज त्याने तसं काहीच नाही केलं. मस्त माझी पाग घेत होता. मी त्याची एकच पाग घेतली होती, माझे एवढे सगळे पाग घेत होता. तर त्यानंतर ना आम्ही तिकडे जायला निघालो. चालत चाललो होतो. इथे ना पिशवी पण नव्हती सोबतच, त्यामध्ये थोडासा भाजीपाला आणि द्राक्ष होती. तर म्हटलं चाललोच आहे तर सोबत घेऊन जाऊ. मग आम्ही दोघंजणं तिथं पोहोचल्याच्या नंतर ना इथे रिदांश मस्त असा एकटा खेळत होता आणि तो खेळत होता म्हणून मग त्याला घेऊन बसली होती. त्याच्यासोबत थोडी मस्ती केली. तर तो ना एकदम शांत मुलगा आहे, अजिबात कोणाला काहीच त्रास देत नाही, मस्त एकटा खेळत असतो. डुगू पण लहान होता ना तेव्हा छान मस्त एका कोपऱ्यामध्ये जिथं ठेवू तिथं मस्त खेळत असायचा. त्याचं अजिबात टेन्शन होतं. पण जसा जसा तो मोठा होत चालला आहे ना, तसं माझं टेन्शन वाढत चाललं आहे. त्याला खूप जास्त प्रमाणामध्ये सांभाळावं लागतं मला. आणि इथे ना केक कट करायला बाहेर काढला होता. तर बर्थडे ज्यांचा होता त्यांना नाही, हे दोघं जास्त एक्सायटेड होते केक कट करायला. त्यांना खाण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, पण केक कट करण्यामध्ये एवढा जास्त इंटरेस्ट काय आहे ना, मला तेच अजिबात कळत नाही. तर केक फोटोज वगैरे काढायच्या आधी ना ते केक विस्कटून देऊ नये म्हणूनच ना मिलन भाऊने त्या दोघांचे ना हात असे पकडून ठेवलेले होते. त्यानंतर ना हे बघा, इथे ना सर्व चिल्लर पार्टीनं मिळून ना केक कट केला. आणि इथे त्रिशाची गंमत बघा. तिला असं वाटलं सगळे तिला केक चारतील, पण तिच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. ती करून उभी होती. तर त्यानंतर ना आम्ही सर्वांनी मस्त जेवण करायला घेतलं. आम्ही सर्व जेवण करत होते आणि इथे रिदांश आणि डुगू मस्त एका कोपऱ्यामध्ये खेळत होता. त्यानंतर घरी यायच्या वेळेस ना मी ही चक्की घेतलेली आहे. एका स्टॉलवर मला ती दिसली आणि मला चक्की खूप जास्त आवडते म्हणून मी पहिल्यांदा तीच घेतली. त्यानंतर ना आम्ही घरी यायला निघालो. समोर आईस्क्रीमचं दुकान होतं म्हणून म्हटलं चला आईस्क्रीम पण घेऊ. तर आम्ही दोघींना मस्तपैकी आईस्क्रीम घेतली आणि घरी आल्याच्या नंतर ना मिलन भाऊने ना सर्वांसाठी ना फालुदा आणलेला होता. तर तो फालुदा आम्ही मस्त सर्वांनी एन्जॉय केला. असा होता आजचा आमचा दिवस. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.